बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। एकाच रात्री 3 दुकानांचे शटर फोडून 45,000ची रोकड लंपास। देगलूर शहरातील लाईन गल्ली परिसरात चोरट्यांनी एकाच रात्री 3 दुकानांना लक्ष्य करत शटर फोडून तब्बल 45,000 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे। 20 ऑगस्टच्या रात्रीपासून 21 ऑगस्टच्या पहाटेपर्यंत हा चोरीचा प्रकार घडला। अज्ञात चोरट्यांनी प्रथम भूमेश विठ्ठलराव कोटगिरे यांच्या किराणा दुकानाचे शटर तोडून गल्ल्यातील 25,000 रुपये चोरून नेले। त्यानंतर आणखी एका किराणा दुकानाचे शटर फोडून 10,000 रुपये, तर बलभीम कामाजीराव बिराजदार यांच्या कृषी सेवा केंद्रातून 10,000 रुपयांची रोकड लंपास केली। ऑगस्ट 21 रोजी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास दुकानाचे शटर अर्धवट उघडे असल्याची माहिती मिळाल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला। परिसरातील इतर दुकानांची पाहणी केली असता आणखी 2 दुकानांचे शटर फोडल्याचे निदर्शनास आले। घटनेची माहिती मिळताच देगलूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 305 आणि 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे। एकाच रात्री 3 दुकानांमध्ये चोरी झाल्याने देगलूरमधील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन रात्रीची पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे। अशा स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी NCN न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बातमी तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा। देगलूर शहरामधील सुप्रसिद्ध असणारे छिद्रावार किराणा सेंटर्स या ठिकाणी पाहू शकता मोठी चोरी या ठिकाणी झाली आहे। शटरचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि आज त्यांची या ठिकाणी छिद्रावार साहेब आमच्यासोबत उपस्थित आहेत। किती या ठिकाणची चोरीला माल किंवा रोख रक्कम काय काय गेले ते जाणून घेण्यासाठी आज आम्ही छिद्रावार साहेबांकडे उपस्थित झालो। साहेब काय काय किती चोरीला गेले? रोख रक्कम 20-22 हजार रुपये, त्याच्याऐवजी शटरचं व इतर काही शटरची आता दुरुस्ती करत आहे। 22,000 रुपये रोख रक्कम दिली, त्याच्याऐवजी इतर किराणा माल वगैरे काही त्याच्या अगोदर असं कधी घडलं होतं? नाही, पहिल्यांदा घडलं। तर आपण पोलीस प्रशासनाचं या ठिकाणी कारवाईसाठी काय मागणी करणार? पंचनामा झालाय का? पंचनामा झाला आहे। तर पोलीस प्रशासनाकडे काय अपेक्षा आहे? लवकरात लवकर गुन्हेगारांना पकडण्यात यावं। आपण या ठिकाणी पाहू शकता छिद्रावार साहेबांची अशी या ठिकाणी चिंता दिसून आली की लवकरात लवकर जे गुन्हेगार असतील ते या ठिकाणी चोरीचा उलगडा घडलेला आहे त्या चोरांना पकडून यांना न्याय मिळवून द्यावा अशी त्यांची या ठिकाणी अपेक्षा दिसून आली। अशा पद्धतीचे चोरी आणि गुन्हे देगलूर शहरामध्ये होत असतील तर मोठा पोलीस कर्मचाऱ्यांना आव्हान दिसून येतो। चोरांना लवकरात लवकर ताब्यात घेऊन जे काही यांचं नुकसान झाले ते भरपाई करून देण्यात यावे। आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये चोरीला या ठिकाणी मोठा यश आल्यासारखं या ठिकाणी चित्र दिसून येतो। पांडुरंग कृषी केंद्र या दुकानाची सुद्धा आपण पाहू शकता शटरची अजून सुद्धा नासधूस झालेली आहे आणि या ठिकाणी ह्या दुकान सुद्धा फोडण्यात आलेला चोरट्याकडून आणि या दुकानची सुद्धा रोख रक्कम असतील किंवा कृषीमधलं काय व्यावसायिक लागणाऱ्या वस्तू असतील काय चोरीला गेले ते जाणून घेण्यासाठी आज आम्ही कृषी या दुकानदाराचे मालकाकडे आलेलो आहोत। साहेब काय सांगणार, किती या ठिकाणी तुमची चोरी झालेली आहे? रक्कम गेली का काय गेली? आपल्याकडे रक्कम दिलेली नाही आणि चोरी शक्यतो नाव यूज केले पंचनामा वगैरे झालं का? झाले वगैरे झाले होईल। कृषी दुकान पांडुरंग या ठिकाणी चोरीला काही गेलेलं नाही त्याचे ओनर असं सांगले, फक्त त्यांचं दुकान फोडण्यात आलं होता। त्या ठिकाणी रक्कम अवेलेबल होती का तुमच्या दुकानामध्ये? त्याला भेटली नाही, गळ्यात 3 वगैरे नव्हती। या ठिकाणची चोरी फसली, त्यांना या ठिकाणी काही हाती चोरांना लागलेलं नाही, फक्त दुकान फोडून ते या ठिकाणी पसार झाले अशी या ठिकाणी माहिती मिळालेली आहे। पुढील NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहू शकता देगलूर शहरामधून एक महत्त्वपूर्ण बातमी आज मोंढा या ठिकाणी देत आहोत आपण या ठिकाणी पाहू शकता रात्री मोठी प्रमाणामध्ये मोठी या ठिकाणी चोरीचा उलगडा या ठिकाणी घडलेला आहे। आज आपण पाहू शकता गणेश ॲग्रो आणि पांडुरंग ॲग्रो आणि एक किराणा छिद्रावार किराणा या 3 ठिकाणी मोठी चोरी या ठिकाणी झालेली आहे आणि आज आमच्यासोबत गणेश ॲग्रोचे मालक आहेत। कुठपर्यंत त्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, काय काय चोरी झालेली आहे ते या ठिकाणी जाणून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झाले आहोत। आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये छोटे मोठे चोऱ्या आठवड्यातून 1-2 होत असतात, परंतु आता धाडशी चोरी करायला या ठिकाणी चोरांनी सुरुवात केलेली आहे। देगलूर शहरामध्ये रात्रीच्या सुमारास पहाटे 4च्या दरम्यान अशी 3 दुकानं या ठिकाणी मोठे फोडल्यानंतर आता देगलूर पोलीस स्टेशनच्या पोलीस
पोलीस कर्मचाऱ्यांना या ठिकाणी दबाव वाढणार आहे, प्रेशर वाढणार आहे आणि त्यांच्यावर मोठा आव्हान या ठिकाणी दिसून येतो. चोरांनी आता मोठा उलगडा या ठिकाणी करण्यास सुरुवात केलेली आहे असं चित्र या ठिकाणी दिसून येतो. सर, आपल्या या ठिकाणी किती नुकसान झालेलं आहे, काय काय चोरीला गेले? जवळपास कॅश रोख रक्कम 35,000 चिल्लर काहीतरी गेले तेवढंच, आणि त्याच्यानंतर शटरची दुरुस्ती, ते गल्ला फोडलेलं त्याचं त्या ठिकाणी पंचनामा केले का पोलिसवाले? पोलिसांनी दुसरं काही याच्यामध्ये आहे? दुसरं काही केलेलं आढळलं नाही काही. हां. किती वाजता दरम्यान ही घटना घडली आहे? 3:55 3:55. बाजूचं फुटेज पाहिलं आपण. तिघजण होती, तिघं म्हणून शटर उचलले, त्याच्यानंतर एकटा म्हणजे दोघं बाहेरच थांबले. त्याच्यानंतर 1 मिनिटात त्याने गल्ल्यातले पैसे नको आता दुसरं काही नव्हतं. 1 मिनिटातच निघालं. त्याच्याऐवजी दुसरं काही नुकसान? दुसरं काही नाही, तेवढंच काउंटर फोडले आणि शटर रोख रक्कम 35,000 रुपये. 35,000 चिल्लर काही. आपण या ठिकाणी पाहू शकता गणेश ॲग्रोमध्ये 35,000 चिल्लर काही अजून या ठिकाणी रोख रक्कम चोरीला गेलेली आहे असं त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. इतर दुकानांमध्ये काय काय चोरीला गेले ते सुद्धा या ठिकाणी दाखवून देण्यासाठी, प्रत्येक दुकानाची भेट घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आता जनतेमध्ये, नागरिकांमध्ये एक भीतीचा या ठिकाणी वातावरण पसरलेलं आहे. अशा पद्धतीने जर मोठ्या दुकानात चोरी होत असतील तर छोटे मोठे या ठिकाणी राहणारे नागरिकांवर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्याच्यासाठी तात्काळ पोलिसांनी कारवाई करून त्यांना ताब्यात घ्यावं अशी जनतेतून आवाज या ठिकाणी दिसून येते. कॅमेरामॅन सोबत मी साक्षी पडेल, NCN न्यूज TV.